हॅलो मित्रांनो, मागचा व्हिडिओ अर्ध्यामध्येच कट झाला होता, तर मी तो व्हिडिओ डबल हे करतोय. सेव्ह झाला होता, मला वाटलं क्वेश्चन डबल मी रिपीट करतोय. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. आपल्याला काय करायचंय, इथं हा जी आहे फॉर्म्युला, हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं, जे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर रूट्स फाइंड आउट करताना आपल्याला काय करायला लागेल, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याच्यासोबत आपल्याला काय करायचंय, कंपेअर करायचंय. कंपेअर केल्यानंतर इथं a ची व्हॅल्यू किती येईल 1, b ची किती येईल 6 आणि c ची किती येईल 5. तर पहिला आपण काय करू, जे ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर रूट मधला जे भाग आहे तर तो पहिला फाइंड आउट करू. होतं b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू b किती आहे 6, 6 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे 1 इंटू c किती आहे 5, म्हणजे साई साई 36 मायनस 4 4 4 पंचे 20, म्हणजे किती आले 16. आता काय करू, आपण फॉर्म्युला हे करू. तर फॉर्म्युला आपले रूट्स काय फाइंड आउट करायचे x चे, म्हणजे डेल्टा जागा काय करू, तर x करू. तर मायनस b प्लस मायनस इन ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. 2a केल्यानंतर किती b ची व्हॅल्यू किती आलेली आहे 6, म्हणजे मायनस 6 प्लस मायनस इन ब्रॅकेट इथे किती आला b स्क्वेअर मायनस 4ac 16 आलेलं आहे. 16 डिवाइडेड बाय 2 इंटू 1. तर इथं मायनस 6 प्लस मायनस हा 16 कशाचा 4 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं आपण 4 लिहिलं, स्क्वेअर रूट बाजूला काढलं, 2 1 2. आता इथं काय करायचं, आपल्याला x चे रूट काढायचे. तर x इक्वल टू इथे जे प्लस मायनस आहे, म्हणजे एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. तर मायनस 6 प्लस 4 डिवाइडेड बाय 2 and x इक्वल टू मायनस 6 मायनस 4 डिवाइडेड बाय 2. 6 तून 4 गेले किती राहिले मायनस 2 डिवाइडेड बाय 2, 2 1 2, म्हणजे किती मायनस 1. हे झालं x चं पहिलं रूट. सेकंड जे आहे x इक्वल टू 6 तून 2 गेले 4 गेले किती राहिले मायनस 4 मायनस 6 मायनस 10 डिवाइडेड बाय 2, म्हणजे 5. हे झाले मायनस 5. हे झाले तुमचे दोन रूट झाले, तर जे x आणि y चे आले. तर काहीच नाही, एक सिंपल फॉर्म्युला दिलेला असतोय, ते फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून त्याचे आपल्याला रूट फाइंड आउट करायचे. तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की आपण फॅक्टरायझेशन मेथड यूज केली होती, किंवा सेकंड एक दुसरी मेथड यूज केली होती, ज्याच्यामध्ये की आपण कंपेअर केलं होतं की b स्क्वेअर प्लस 4ac याच्यासोबत कंपेअर करून आपण रूट फाइंड आउट केले होते. सेम आता याच्यामध्ये डिस्क्रिप्शन जे आहे डेल्टाचा फॉर्म्युला यूज केलाय. आपण डेल्टाचा फॉर्म्युला यूज करून आपण इथे काय केलं, ते दोन रूट फाइंड आउट केले. तर आता सेकंड एक मी तसंच घेतो, थोडं टफ लेवलचं, त्याच्यानंतर मग आपण पुढच्या एक्सरसाइजवर जाणार आहोत. y स्क्वेअर प्लस 1/3y इक्वल टू 2. आता काय करू, त्याला आपण आपल्या फॉर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्मॅट मध्ये घेऊ, तर थोडं इझी करून घेऊ. तर आता याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 1/3 कट होऊन जाईल, म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करू तर बोथ साइडला. तर 3y स्क्वेअर प्लस y इक्वल टू 3 दोन्ही 6. हे 6 इकडे प्लस इकडे आला कसं होईल मायनस मध्ये होईल. 3y स्क्वेअर प्लस y मायनस 6 इक्वल टू 0. आता ह्यामध्ये इथं a b c, म्हणजे a किती आपलं 3 आहे, b किती आहे 1 आणि c किती आहे मायनस 6 आहे. तर आपण काय करू, पहिलं b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर तुमचा b किती आहे 1, 1 चा स्क्वेअर 1 मायनस 4 इंटू a किती तुमचं 3 आणि c किती आहे मायनस 6, म्हणजे 1 मायनस 7 18 18 चौक 72, मायनस मायनस कसं होईल प्लस, म्हणजे किती आलं तुमचं
73 आलं. हे झालं तुमचं बी स्क्वेअर मायनस 4ac. त्यानंतर आपण काय करू होतो, फॉर्म्युला टाकतो y इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता इथं b किती आपलं -1 प्लस मायनस अंडर रूट. आता आपलं बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलेलं आहे 73 डिवायडेड बाय 2a. हे किती आपलं 3 आहे, 3 दोन्ही 6. हे झाले तुमचे y. आता काय करायचं आपल्याला, हे दोन रूट काढायचे. हे प्लस मायनस मुळे काय करायचं, एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. y इक्वल टू -1 प्लस अंडर रूट 3 डिवायडेड बाय 6 and y इक्वल टू -1 मायनस इन ब्रॅकेट 73 डिवायडेड बाय 6. हे झाले तुमचे दोन रूट. सेम तुम्हाला बाकी क्वेश्चन सुद्धा ह्याच प्रकारात करायचे. काय नाही, खूप इझी आहे. जसं तुम्ही मग बाय फॅक्टरायझेशन मेथड यूज केली आहे किंवा कंपेअरिंग मेथड यूज केली आहे, सेम त्याच टाइप मध्ये इथं डिटर्मिनंटचा फॉर्म्युला यूज करायचा. डिटर्मिनंटचा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय -b प्लस मायनस अंडर ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर तुम्हाला हे माहिती आहे की a स्क्वेअर प्लस bx प्लस c याला कंपेअर करायचं. कंपेअर करून a b c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला पुढं थोडं इझी करण्यासाठी आपण जे अंडर स्क्वेअर मधलं जे आहे बी स्क्वेअर मायनस 4ac त्याचं आपण पहिलं फाइंड आउट केलं. फाइंड आउट केल्यानंतर काय केलं आपण, त्याचा फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युल्यामध्ये सगळे व्हॅल्यू जिथले तिथे पुट केला. नंतर फायनल जे आलेलं आहे, तर फायनल मध्ये आपण काय केलं होतं, इथे एक प्लस होती आणि एक मायनस, कारण प्लस मायनस दिलेलं आहे. आपल्याला दोन रूट पाहिजे होतं. त्याच्यामुळे काय केलं आपण, एकदा प्लस घेतलं एकदा मायनस घेतलं. राहिलेले जे क्वेश्चन होते तुम्ही अशाच प्रकारे सॉल्व्ह करून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट वाटला काही झालं तर तुम्ही कमेंट करू शकता मला, किंवा माझ्या नंबरवर मेसेज सुद्धा करू शकताय. माझा नंबर आहे 7447737871. तुम्ही एनी टाइम व्हॉट्सअप करू शकताय किंवा मला कॉल पण करू शकताय. जर पूर्णपणे तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये आता.